कोल्हापूरसह राज्यातील विविध जिल्ह्यात पावसाची दमदार एंट्री झाली आहे। 2 जुलैपासून वरुण राजा बरसतोय। रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, कोल्हापूरसह विविध जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होतीये। संभाव्य पूर परिस्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा घेतला। आपत्कालीन प्रतिसादासाठी सर्व यंत्रणांनी तत्पर राहावं, जीवितहानी टाळण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावं, पूरप्रवण गावांसाठी आवश्यक मनुष्यबळ, यंत्रसामुग्री, बोटी सज्ज ठेवाव्यात, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत। राज्यात 2 जुलैपासून पावसाला सुरुवात झाली। काही जिल्ह्यात ढगफुटी सदृश पाऊस झाला। रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली। मुंबई आणि ठाण्यालाही पावसानं झोडपून काढलं। काही जिल्ह्यांचा अपवाद वगळता राज्यातील अनेक जिल्ह्यात दमदार पाऊस झालाय। पावसाचा जोर वाढल्यानं ग्रामीण भागात नद्या आणि नाले ओव्हरफ्लो झालेत। त्यामुळे काही ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीचा आढावा घेतला। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली। जिल्ह्यात सरासरी 50 मिलीमीटर पावसाची नोंद आहे। राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत 24 तासात 7 फुटांनी वाढ झाली आहे। डोंगरमाथा परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे। त्यामुळे येत्या 48 तासात पंचगंगा नदी इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे। परिस्थिती हाताळण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं। दरम्यान पूर परिस्थितीत जीवितहानी टाळण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य द्यावं, नदीकाठच्या सखल भागातील रहिवाशांचं आवश्यकतेनुसार स्थलांतरण करण्याचं नियोजन ठेवावं, पूरप्रवण गावं आणि पुराच्या पाण्यामुळे संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी आवश्यक यंत्रसामग्री, बोटी, मनुष्यबळ सज्ज ठेवावं, आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा तयार ठेवावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या। बैठकीला कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जास्मिन, पोलीस अधीक्षक निलोत्पल, अधीक्षक अभियंता तुषार बुरुड, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते।